ब्रिटिश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच ही सगळी लोक आहेत. बरोबर. ह्यांच्याशी जर आपल्याला टक्कर घ्यायची असेल तर आपल्याला स्वतःचं आरमार असणं हे अतिशय गरजेचं आहे. हे विजन डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी पूर्ण त्यांच्या स्ट्रॅटेजी आपल्याला असलेल्या दिसतात. बरोबर. त्यासाठी ही पूर्ण कोकणामध्ये आपल्याला जी पूर्ण चेन दिसते, शृंखला जी दिसते पूर्ण जलदुर्गांची, म्हणजे अगदी खांदेरीची तर कथा अजूनच खूप इंटरेस्टिंग कथा आहे खांदेरीच्या युद्धाची. ते मुंबईच्या जवळ आहे. त्या खांदेरी, त्याच्यानंतर खाली गेलो की पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग आहे, कल्याण भिवंडी आहे. बरोबर. त्याच्यानंतर खाली सिंधुदुर्ग सारखा उत्तम किल्ला आहे. हे आता सिंधुदुर्गाचं जर लोकेशन आपण घेतलं तर त्यांना एकीकडे वेंगुर्ल्याच्या डचांना पण शोध द्यायचा आहे. बरोबर. आणि आपल्या अरबी समुद्रामध्ये त्यावेळेच्या पोर्तुगीजांचं जे अतिशय वर्चस्व प्रस्थापित झालं होतं, म्हणजे त्याचं एक उदाहरण देतो. जर कुठलाही भारतीय मराठी जाऊ दे, पण भारतीय माणसाला जर अरबी समुद्रातनं त्याचं मालवाहतुकीचं जहाज जरी घेऊन जायचं झालं तरी त्याला परवानगीचा कार्ताज म्हणतात त्याला पोर्तुगीज भाषेत, तो कार्ताज घ्यायला लागायचा. तर कशासाठी? तर तुम्ही इथून जाताय ह्याच्यासाठी तो कर